गावाजवळ एक मोठा दगड होता. त्या दगडावर मी एअरगन ठेवली आणि त्या दगडावर मी बसलो. तेवढ्यात हमऱ्या उसाचं कांड सोलत खालतीकडनं वर आला. उसाचं पांढरं त्याच्या गालाला माकलं होतं आणि उसाचा रस मात्र तो मनसोक्त गिळत होता. मला पाहताच तो थोडा दचकला. मालक कवा आला कोल्हापुरासनं?" "सकाळीच आलो की." सुट्टी मिळाली?" "मिळाली की." "किती दिस?" "आहे 1 महिना." "आया या 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 समद्या सुट्ट्याच. मग शाळा किती? आणि मास्तर शिकवते ती की फुकटचा पगार दाबते ती?" गऱ्याचा रस गिळत हमऱ्या ख्वाख्वा हसायला लागला आणि धावजवळ धुळीत बसला आणि मग एअरगन उगीच हातात घेऊन नेम धरल्यागत करून म्हणाला, काय शिकार तरी गावली का?" "नाही रे." "का?" "काय गावलंच नाही." "काय गावाय पाहिजे तुम्हासनी?" "वलं हाय ती झुडपातनी, हिरवीगार पारवं हाय ती, आंब्यावनी धनछड्या हायत्या, झालंच तर भुईमुगातनं लावरी हायत्या, चतुर हाय ती." "ते काही नको. रान कोंबडी कुठं सापडेल तेवढं सांग." सगळं शिवार पालती घातलं, पण एक सुद्धा रानकोंबडी सापडली नाही. "इदुळा रानकोंबडी चुकून बी दिसणार नाही मालक. झाडीत दडून बसत्या त्या." मला आठवलं, बहुतेक रानकोंबड्या फटफटीत होतानाच बाहेर पडतात, झऱ्यावर येतात आणि पाणी पिऊन लगेच पसार होतात. तरणी-ताटी वयात आलेली पोर जशी बाहेर क्वचितच कुणाच्या नजरेस पडते, तशा कोंबड्या कधीतरीच दिसतात आणि दिसतात न दिसतात तोच उडून जातात. त्यांचे अंग मजबूत आणि माती रंगाचे असतात. पंख झपाटाच्या झपाटा असतात. एक उड्डाण त्या फर्लांगभर मारतात. पण त्यांचं मांस मात्र रुचकर आणि चवदार असतं. ती आवीट गोडी कित्येकदा मी आमच्या मळ्यात अनुभवली होती. झाडीतून त्या हलकेच पाय टाकीत पाण्यावर येतात. वरचेच निव्वळ संख पाणी पिऊन त्या पसार होतात. कुठं खुट्ट जरी झालं तरी त्यांनी झेप घेऊन लांबचा पल्ला गाठलाच म्हणून समजा. त्यांच्या पायाचे ठसे एखाद्या स्वास्तिक चिन्हासारखे मात्र झऱ्याच्या भोवतालच्या मऊसूत बारीक ओल्या मातीत उमटलेले असतात. मी भर दुपारचाच उगीचच सगळ्या शिवारातनं फिरलो. रखरखीत उन्हातनं झाडाझुडपातनं हिंडलो. सगळी पिकं हुरड्याला आली होती. भुईमुगाची रानं हिरवी गर्द झाली होती आणि त्यांनी मातीत बेजम पीक आणलं होतं. शेंगा टच्चूर भरल्या होत्या. जुंधळ्याचा कवळालूस हुरडा झाला होता. दाणं गच्च भरून त्यात दूध रसरसत होतं. असं सगळं शिवार दृष्ट लागण्यासारखं दिसत होतं. "मालक, ती बघा रानकोंबडी." "कुठं आहे?" मी आश्चर्याने विचारलं. "ती बघा ती, माझ्या बोटाच्या सुमकीनं." मी तिकडं पाहिलं आणि एकटक पाहतच राहिलो. पल्याडल्या मळ्यातली सावताची गुंजी शेवग्याच्या शेंगा आकडीनं पकडत होती. या वर्षभरात पोर फार उपाड्याची झाली होती, हे माझ्या नजरेतून सुटलं नाही. मी भान हरपून तिकडं पाहतच राहिलो. कशी काय हाय?" असं हमऱ्यानं म्हटलं आणि आम्ही दोघंही मोठ्यानं हसू लागलो. तीही रानकोंबडीसारखी टच्च भरली होती. अंग रसरशीत आणि अतिशय उजळ वाटत होतं. मोह अनावर व्हावा तशी तिची अंगचट होती. मिठीत विरघळून द्यावी आणि तृप्त व्हावं अशी तिची काया होती. रानवारं पिऊन वाढलेली ही रानकोंबडी आपल्या मेजवानीस मिळाली तर किती बहार उडेल, अशी एक कल्पना मनात तरळून गेली. "हमऱ्या, पण हे जमणार कसं?" मी हमऱ्याला विचारलं. कशाला?" तुम्हाला?" "होय." "खुळं काय शानं? अहो कोल्हापुरातली गुलाबी फुलं सोडून हे कशाला तुम्हाला? कोल्हापुरात मस्त असत्याली की, गोलपातळाच्या, 2 येण्या घातलेल्या, पावडर लावलेल्या. एकाच वर्गात शिक्षण घेतासा नव्हं?" "होय." "मग?" "अरे त्या नुसत्या नटारंग्या, भूल-लाव्या." "असा तिढा हाय व्हय? मग हुशार दिसत्यासा की." गुंजीचं घर बेंगलोरी लाल कौलाचं होतं. ते सगळे मळ्यातच राहत होते. दगडी बांधीव काळ्या पत्थरांची विहीर होती. निव्वळ संख पाण्यात विहिरीचा डोळा सतत गच्च भरलेला असे आणि त्यावर तिथली माणसं हळदीचं बेफाम पीक काढीत होती आणि बक्कळ पैसा मिळवीत होती. गुंजीला काही कमी नव्हतं.
लहान वयात ती उपाड्यानं वाढून तरारली होती. तिथं अंगणात एक मोकळी गाडी सोडली होती. कोंबडीची इवली इवली पिल्लं अंगणभर फिरत होती. गुंजाची आई मधूनच काही कामासाठी बाहेर यायची आणि पुन्हा लगेच आत जायची. 2 काळी करंद कोकरं अंगणात उड्या मारीत होती. कधी शेळीला दुचत होती. आता गुंजा दिसत नव्हती. ती डोळ्यापुढून अदृश्य होताच उगीचच अस्वस्थ वाटत होतं. मी हमऱ्याला विचारलं, हमऱ्या, कुठं दिसना रे? आव मालक, मगाशीच ती हिरीत उतरली धुणं धुवायला. तू बघितलास? होय तर. मी तिकडे भारल्यासारखा पाहतच राहिलो आणि हमऱ्या पुन्हा म्हणाला, आता इतक्यात वर येईल बघा. मग बघा तुम्ही डोळं भरून. आणि तो गदगदून हसला. त्याला फार गंमत वाटत होती. तो एकाएकी उठला आणि विहिरीच्या टेकावरनं खाली गेला. उसाचं रान फोपावलं होतं. उंच आणि रसरशीत उसांची थप्पी लागली होती. ऊस ओझ्यानं झुकला होता. कुठं आडवा झाला होता. एकरी 70-80 टनाचा उतारा पडत होता. हमऱ्यानं 2 शेलकं ऊस आणलं. वाडं मोडून धाववर फेकलं आणि माझ्या पुढ्यात ऊस टाकून म्हणाला, खावा. नको हमऱ्या, पुन्हा तिखट लागू देत नाही तोंडाला. अहो बघा तरी कसा हाय. ह्यो रानमेवा कोल्हापुरात नाही. अरे रानमेव्यापेक्षा रानकोंबडी बरी. तुम्ही रानमेवा खावा आणि रानकोंबडी बी खावा. पर ती हिरीतनं वर इस्तोवर खावा की गर. रसान पोट भरल्यावर कसं मस्ताड वाढतंय बघा. मी एक चांगलं कांड घेतलं. वेळ्यानं त्याच्या चिंचोळ्या केल्या आणि ऊस खाऊ लागलो. गोड रस पोटात जाईल तसं खरंच बरं वाटू लागलं. असा काही वेळ गेला. मी उसाचा बुडका लांब भिरकावून हात झाडून उठलो. हमऱ्यानं केळीतला गार पाण्याचा मोगा भरून आणला. मी चिकट झालेले हात धुतले, तोंड धुतले. हात रुमालानं तोंड पुसीत त्या मोठ्या दगडावर शिवार निरखीत उभा राहिलो आणि तेवढ्यात ती वर आली. खांद्यावर लुगड्याचं आणि झंपराचं रंगीबेरंगी पिळं होतं. तिनं तिथल्या छपराच्या कुडाला लुगडी वाळत घातली होती. काटेरी कुंपणावर झंपर टाकली आणि तिनं पदर सारखा केला. तो सरळ करताना तिची नजर आमच्या मळ्याकडे गेली आणि भारल्यासारखी ती पाहतच राहिली. मळ्याकडं आणि माझ्याकडं. माझ्या अंगावर त्यावेळी डगची पांढरी सफेद पॅन्ट होती. तांबूस रंगाचा सुंदर हाफ मॅनेला होता. रिस्ट वॉचचा काळा करंद नायलॉन पट्टा मनगटावर शोभून दिसत होता. माझं चित्र असं तिच्या नजरेत ठसण्यासारखंच होतं. एवढ्यात हमऱ्यानं टाळी वाजवली आणि गोड हसत तो म्हणाला, मालक, जमलं बरं का? आणि मटकन खाली बसला. मी नुसता हसलो आणि गुंजाकडं एकटक पाहतच राहिलो. ती अंगानं मस्त भरली होती. सुजीसारखी अंगकाती आणि झोकदार पिवळ्या गुलाबाच्या मऊसूत पाकळ्यासारखी जगजगीत साडी. फिकट रंगाच्या त्या साडीतून ती अधिकच उजळ आणि देखणी दिसत होती. मी एका वेगळ्याच आनंदानं भारावून गेलो. दिवस बराच कल्ला होता. हिरवी पिकं उन्हाचा पिवळा साज लिहून वाऱ्याच्या मंद झुळकेवर डोलत होती आणि शिवारातली नाना तऱ्हेची पाखरं आता भरारत होती. वातावरण अत्यंत चैतन्यमय आणि मनमोहक वाटत होतं. मग हमऱ्या, जमेल म्हणतोस? आता फिक्सच झालं म्हणा. रूप असलं की पुरगी भाळलीच म्हणून समजा. असं म्हणून हमऱ्यानं चंची सोडली आणि अडकित्यानं करा सुपारी कातरली. तो चुरा त्यानं बक्कन तोंडात टाकला आणि पुन्हा सुपारी कात्रीत म्हणाला, पान खातासा? नको, मी नाही खात. आवो खावा की. अशी थेर केल्या बिगार माल गवसत नाही. मग मी पानही खाल्लं. पानाच्या जरा झिंझिन्याच आल्या. एवढ्यात गुंजा आत गेली आणि तिची आई आतून बाहेर आली. हातात 2 शिसं आणि पिशवी होती. तंबाखू लावायला त्यांनी एक मोकळं वावर ठेवलं होतं. त्यातून एक वाट पडली होती. त्या वाटेनं तिची आई निघाली. हमऱ्या, तिची आई कुठं निघाली बघ. कुठं म्हणजे? दुकानला जाईत असल. गावात? होय, मग आणि कुठं? का? आव त्याल मीठ आणायला. मग आता ती एकटीच? होय,
एकटीच की. हमऱ्या तिच्याशी काहीतरी बोलायला पाहिजेत. चांगली संधी आहे. कुणाबर? गुंजावर. हं. मला वाटलं तिच्या आईबर बोलायचा त्याचा. असं म्हणून तो फार मोठ्यानं हसला आणि हसतच राहिला. त्याच्या या बोलण्यानं मलाही हसू आवरेना. हमऱ्या, तू फार बिरकी आहेस हं? अव बेरकं खोंडच म्हणा की. हा, तसं मन हवं तर. आणि मग आम्ही दोघंही हसत राहिलो. असा काही वेळ गेला आणि हमऱ्या काळ्याशार तंबाखूची फक्की मारून म्हणाला, मालक, बोलायची गडबड करू नका. अशा घाईनं पाखरू सुटल हातचं. मग उद्या बोलावं म्हणतोस? होय, पण आज काय नको हं. तुमचं रुपडं तिच्या मनावर चांगलं ठसू द्या. आपण हरकून जायचं नाही, जरा भाव खायचा. एखाद्या दर्दी वस्तादागत हमऱ्या मला सांगत होता आणि मी ऐकत होतो. त्याचं तत्वज्ञान मला पटलं. त्याचा मंत्र बरा वाटला. एवढ्यात पांदीनं खडखडत आमची गाडी आली. जवानपाडी गाडी भिंगरीगत पळवत आली. पळून पळून फेसाली होती. तोंडातून पांढरा शुभ्र फेस गळत होता आणि त्यांच्या नागपुड्या वेसणीची ओढ लागून फेदारल्यागत दिसत होत्या. खोंडांच्या गळ्यातलं चाळ आणि माणसांचं बोलणं यानं माझी तंद्री भंगली. छपराजवळ गाडी उभी राहिली. त्यातून भाऊ खाली उतरला. आबा उतरले. भाऊनं हमऱ्याला विचारलं, हे हमऱ्या, अरे उसाला पाणी दिलं का र? सकाळीच दिलं या. किच्च पिलं? एकरभर झाला की. आणि वैरण? दुपारीच काढून ठेवली या. पुरल का र? झन 2 भारं आहे ती बघा. बरं झालं. हमऱ्यानं बैल बांधली. ज्वाली टेकान देऊन आबांनी चिलीम पेटवली. सापत्या सोडत हमऱ्यानं विचारलं, खालतीकडली लावण झाली का? झाली की. सगळी? होय. मग लई चटका झाला आज. अरे सकाळपासनं खडी होती माणसं. तवा आत्ता झालं. हमऱ्यानं खोंडासनी वैरण टाकली. भाऊनं कासांडी घेतली आणि म्हशीच्या दाराला बसला. आणि थोड्या वेळानं मग माणसं उठली. आबा बोलले, येतोस का गावाकडं? नको, जावा तुम्ही. मी आणि हमऱ्या येतो मागणं. आबा, बसू द्या त्याला. लई दिसान आलाय मळ्याकडं. शेरात कट्टाळलेल्या माणसाला मळा लई झाक वाटतोय. असं भाऊ म्हणाला आणि दुधाची चरवी घेऊन निघाला. सगळे घराकडे निघाले. अंधार करू नका र. नाही नाही. साखरेच्या लाल गुलाबी दामटीगत सूर्य दिसत होता आणि तो निळ्या डोंगराकडं झपाट्यानं सरकत होता. हमऱ्यानं एअरगन घेतली. कुठं रे? छपरात ठेवतो की नीट. बसा तुम्ही, आलोच मी. आणि हमऱ्या तिथून हल्ला. मला एकांत मिळावा म्हणून. तेव्हा गुंजा पुन्हा बाहेर आली होती आणि वरचे वर इकडे पाहत होती. पिवळ्या दमक उन्हात ती अधिकच उठून दिसत होती. कधी ती वळली की तिची रुंद पाठ आणि त्यावरील मस्त पन्हाळ मनात अतिलोभ निर्माण करत होती. तर तिचे उरोज केळीच्या कोक्यासारखे भरदार आणि आव्हान देणारे वाटत होते. रानकेळ भरावी आणि फोपवावी तशी ती वाटत होती. त्या रानकेळीशी एकजीव व्हावं, एकरूप व्हावं असं फार फार वाटत होतं. हमऱ्याचं ते मंत्रतंत्र कुठल्या कुठे फेकून द्यावं असं वाटत होतं. पण गडबड करून पाखरू हातचं जाईल असं वाटत नव्हतं. उलट हायगई केली तर शिकार हातची जाईल असं मन सांगत होतं. आता वारा सुटला होता. त्यानं अंग कोरडं आणि फटफटीत वाटत होतं. गारठा भरत चालला होता आणि पिवळं ऊन एखाद्या नागिनीसारखं शिवारावर पसरलं होतं. ती आता अंगणातल्या केळीला पाणी ओतत होती. ती ओनवी मूर्ती मला अधिकच मोहक दिसली आणि मनात ठसली. आता पुढं काहीतरी हालचाल केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. म्हणून मी तिथूनच उगीचच हात उंचावला. तिला खुणावून बोलावावं आणि एक बेरकी हाकही मारावी असा विचार माझ्या मनात तरळून गेला. पण मी वेळीच भानावर आलो. सांजच्या उन्हात तिच्या अंगणातली कोकरं उड्या मारीत मारीत आमच्या मळ्यात आली. बांधावरलं कोवळं लुसलुसीत गवत खात खात आमच्या मळ्यात शिरली सुद्धा. तशी ती बाहेर आली. कोकरासनी इकडे तिकडे पाहून हर्रे हर्रे अशी तिनं साद घातली. पण कोकरं बेभान होऊन
बेफाम उड्या मारीत होती. तिचा किंद्रा आवाज शिवाराचा आवार चिरत माझ्या कानावर आदळत होता. मला त्या आवाजानं फार समाधान वाटत होतं. आता भेट घडणार होती. शिकार चालून येत होती. छपरापुढं आमचा एकरभर हरभरा होता. चांगला हिरवालूस आला होता. कोवळी फुटू फुटून काळं रान पार झाकून गेलं होतं. तेवढीच पट्टी मस्त मजेदार दिसत होती. हरभरा फुलत होता. जांभळी गर्द फुलं पाना आडून डोकावत होती. कोकरं केव्हाच येऊन त्या हरभऱ्याला लागली होती. कवळी पानं मुटू मुटू खात होती आणि मध्येच टुनकन उड्या मारीत होती. धनीन त्यांना हाक मारून दमली. अखेर ती निऱ्यांचा घोळ आवरीत तिकडून येऊ लागली. क्षितिजावर लाल सूर्य टेकला होता आणि आता तो गरगळत खाली सरकत होता. त्याची तांबूस किरणं उसावर, हळदीवर आणि हरभऱ्याच्या भरघोस पिकावर लोळत होती. ती आमच्या हरभऱ्यात यायच्या अगोदरच मी तिथं जाऊन पोचलो. दोन्ही कोकरं हरभऱ्याचा पाला ओरबडत होती. त्यात बागडत होती. हरभऱ्याचं ढाळं कुठं मोडलं होतं. यव्वाना गुंजा फार जवळ आली होती. मी गपकन एका कोकराच्या कंठाला धरलं. दुसरं टाण टाण उड्या मारीत तिच्या घराकडे गेलं आणि शेळीला लुचू लागलं. मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. पिकात शिरली की कोकरं. तरीही ती गप्पच माझ्याकडे पाहत राहिली. तिचं गुंजसारखं ओठ मला फार आकर्षक वाटले. मी कोकराचा कंडा अधिकच घट्ट धरला. ती माझ्या शेजारी उभी राहून म्हणाली, सोडा सोडा त्याला. आधी दंड दे. का? कोकरं पिकात शिरली म्हणून. काय दंड देऊ? असं तिनं विचारताच मी कोकराचा कंडा सोडला आणि क्षणाचाही विलंब न लावता तिचा गोबरा लुसलुसीत दंड गचकन पकडला आणि म्हटलं, ह्यो. ती दंड सोडवून घेऊ लागली. पण मी पकड अधिकच गच्च केली. तशी ती फनकाऱ्यानं म्हणाली, भाऊला सांगीन बरं का तुमच्या. मी तिचा दंड सोडला आणि म्हटलं, मग आमच्या पिकात तुझी कोकरं का आली? तिचा चेहरा लालबुंद झाला होता. डोळ्यात राग मावत नव्हता. मी जरा सबुरीनं घ्यावं म्हणून बोललो, का रागवलीस? होय. का? मग तुम्ही तसं का केलासा? तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या माणसांनी असं करायचं? ती असं म्हणायला आणि माझी नजर तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर जायला. एकच गाठ पडली. अरे, हिचं लग्न केव्हा झालं? असं मी माझ्या मनाशीच विचारलं. पण तेवढ्यात ती पुढं बोलली, मुक जनावर दुसऱ्याच्या पिकात गेल्यालं खपत नाही तुम्हाला? होय. पण चालतं बोलतं माणूस मातूर दुसऱ्याच्या पिकात बेधडक घुसतंय. म्हणजे? वळका तुम्हीच. असं ती म्हणाली आणि नेऱ्यांचा घोळ आवरीत अत्यंत झपाट्यानं आपल्या घराकडे गेली. मी सुन्न झालो. थोड्या वेळानं मी माघारी वळलो. फिकट प्रकाश मावळून झांजड पडत चालली होती. आंबऱ्या विहिरीच्या धावेवर उभा होता. त्याला सगळं ऐकू गेलं असावं. हातातली एरगन दगडावर ठेवीत तो म्हणाला, मालक, ही घ्या रानकोंबडी. आता झकास फिस्ट करू घराकडे जाऊन. त्या रानकोंबडीपेक्षा ही रानकोंबडी लई सुखाची. बावडी सुतारतीया आणि अभ्यास बी चांगला होतोय. आंबऱ्याच्या हातात एक भली मोठी रानकोंबडी